नमस्कार मित्रांनो, सुवर्णात रेसिपी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शिवम तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज मी आहे अंबरनाथमध्ये। अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये मी आलेलो आहे। हे शिवमंदिर कसं आहे ते आता आपण बघणारच आहोत। येथे येण्यासाठी कसं यायचं हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आजचा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया। मित्रांनो, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये येण्यासाठी दोन पर्याय आहेत। जर तुम्ही रेल्वे मार्गे येत असाल तर तुम्हाला सेंट्रल लाईनच्या अंबरनाथ रेल्वे स्टेशनला यायचं आहे। अंबरनाथ रेल्वे स्टेशनला ईस्ट साइडला यायचं आहे। येथे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे। येथून प्राचीन शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल असतात। प्राचीन शिवमंदिरामध्ये येण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनी प्राचीन शिवमंदिरापर्यंत येऊन पोहोचू शकता। शेअरिंग रिक्षा आपल्याला शिवमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणून सोडतात। येथून 5 मिनिटं चालत आपण अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये येऊन पोहोचतो। या मंदिराबाहेर आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात। सभा मंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे। युनेस्कोने जाहीर केलेल्या सांस्कृतिक कलासंपन्न वास्तूंपैकी एक अशी या प्राचीन शिवमंदिराची ओळख आहे। हे शिवमंदिर अंबरेश्वर शिवमंदिर या नावाने देखील ओळखले जाते। पांडवांनी वनवासादरम्यान एका दिवसात या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले होते अशी या मंदिराबद्दल मान्यता आहे। महाशिवरात्रीमध्ये तसेच श्रावणी सोमवारमध्ये या मंदिराबाहेर भक्तगणांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर महाशिवरात्रीमध्ये या मंदिराबाहेर मोठी जत्रा भरते। सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी सुरू असते। या दरम्यान आपण दर्शनाचा लाभ घेऊ शकतोय। अंबरनाथमधील या शिवमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्य बाजूवर प्रत्येक दगडावर असंख्य अशी वेगवेगळी शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात। मंदिराबाहेरील परिसर देखील खूपच सुंदर आणि येथे आल्यावर खूपच प्रसन्न वाटते। त्याचबरोबर इकडे बसायची देखील व्यवस्था आहे। या मंदिराबाहेर अनेक देवी देवतांची मंदिरे देखील आहेत। तुम्ही इकडे बघू शकता, येथे गणपती बाप्पाची प्राचीन स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे। बाजूलाच प्राचीन स्वरूपातील शिवलिंग आहे। तुम्ही सुद्धा या प्राचीन शिवमंदिराला नक्कीच भेट द्या। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजून देखील सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। त्यांनी आपण जे नवीन व्हिडिओ टाकू त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येईल।